गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज शिवाजी महाराज जयंती आहे. मला उशीर झालता, तितकेत राहिली चालली गेले ते सर्व आणि तिथून निघून गेले होते. मी एकटी होती, भीती वाटत होती, पण जाऊन शिवाजी महाराजचे दर्शन करायचेच होते. तर बघा किती पहाड, आणि माझ्या घराहून एक 5 किलोमीटर्सच आहे, जास्त लांब नाही आहे. तर मी 5:30ला ते गेट बंद होणार होते, तितक्यातच मी परत गेलो. दर्शन भेटलं. बघा किती पहाड आणि किती छान लोकेशनवरत आहे. खूप पहाड आहे त्याच्यावरतं. त्यांच्या महाराजचं हे आहेत बघा, हे झेंडा आहे एकदम वरतं, खूप छान. आम्ही फर्स्ट टाईम मी 10-15 वर्षानंतर, मला माहीतच नव्हतं इथं आहे म्हणून. मला माझी फ्रेंडनं सांगितलं की शिवाजी महाराज इथं आहे, तर मग बघूया म्हणून मी गेली. बघा तर किती छान शिवाजी महाराजचे दर्शन पण झालेत. बघा एकदम पहाडावरतं त्यांची मूर्ती स्थापित आहे. बघा शिवाजी महाराजची मूर्ती एकदम पहाडावरतं. पुरी मोलाली आणि मलकाजगिरी खूप सारे आणि कॉलनीज वगैरे आहे. एकदम पहाडावरतं खूप छान वाटलं. सॉरी, माझी मराठी वगैरे हे आहे, मला हे करा. आणि तितकं थोडं दुरात तिथंच महाराजच्या तिथंच थोडं बाजूनं देवीचं पण एक मंदिर आहे. बघा तिथं देवीचं मंदिर आहे आणि शिवाजी महाराजचे इथं हे ठेवून आहेत. बघा किती छान वाटलं की ॲट लास्ट मी 5:30ला जाऊन मी महाराजचं दर्शन झाले. मला खूप छान वाटलं त्यांचं दर्शन झाल्यानंतर. आज मला किती रात पण होतं, महाराजचे दर्शन करायचंच होतं, तर मी 5:30ला ॲटलिस्ट पोचले. बघा खूप छान आहे. अगर तुम्ही कोणी इकडे आपले मलकाजिरी वगैरे जवळ असताना मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. खूप लोकांना माहीत नाही की शिवाजी महाराजचे इथं खूप छान हे आहे म्हणून. खूपच छान वाटलं. बघा खूप छान वाटलं, एकदम पहाडावरतं. तर आज त्यांचं मला दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं, खूपच आनंद वाटला. असं आहे. जय महाराष्ट्र.